आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री बावनकुळे साहेब आजच्या या भावपूर्ण श्रद्धांजली सभेकरता उपस्थित झालेले आहेत. मी परिसरामध्ये उभे असलेल्या सर्व सन्मान्य नागरिकांना विनंती करतो, आपण सर्वांनी या ठिकाणी भरपूर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री नानकभाई नेबनानी आपणास सुद्धा विनंती आहे, आपण या ठिकाणी आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सर्व पक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालेलो आहोत. अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर श्रीचंदजी तेजवाणी, सर्व नगरसेवकांना विनंती आहे, आपण सुद्धा या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. माजी पालकमंत्री सन्माननीय श्री प्रवीण भाऊ पोटे आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय श्री अविनाशजी कोठाळे, अध्यक्ष जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती, कोठाळे साहेबांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री मोहनजी पावडे आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री सुनीलजी वराडे, सन्मान्य श्री गणेशजी रॉय आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री अश्विनजी चौधरी आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्मान्य आमदार श्री प्रवीणदादा तायडे आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून सन्मान्य आमदार तिवसा विधानसभा मतदारसंघ श्री राजेश भाऊ वानखडे आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय साहेबांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री गजूभाऊ लोखंडे आपणास सुद्धा विनंती आहे, आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री राजेश भाऊ वानखडे आपणास सुद्धा विनंती आहे,
सन्मान्य श्री संतोषजी महात्मे, सन्मान्य सूर्यकांताई ठाकरे, आपणास सुद्धा विनंती आहे आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आज या ठिकाणी सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने दिवंगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्व एकत्रित झालो आहेत. दादासुद्धा अतिशय खेळप्रिय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे मोठे पदाधिकारी म्हणून दादा काम करायचे. त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट श्री प्रशांतजी देशपांडे यांना मी विनंती करतो, त्यांनी आदरणीय दादांना आपल्या शब्दसुमनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. मंचावर उपस्थित श्री बावनकुळे साहेब आणि इतर मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर, शोकाकुल लोकांना, सर्वप्रथम एक खेळाडू म्हणून अजितदादांना श्रद्धांजली द्यावी लागते हा माझ्यासाठी खेळाडू म्हणून एक काळकुट्ट दिवस माझ्या आयुष्यातला मी मानतो. साधारणतः गेले 11 वर्षापासून अजितदादा आणि मी अजितदादांसोबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करत होतो. ते आमचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. जेव्हा केव्हा त्यांच्याबरोबर काम करायची वेळ आली तेव्हा एक लक्षात आलं की एक विजनरी माणूस कसा असतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा होते. कुठलेही डिसिजन घेत असताना त्यात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नाही, कुठलंही कन्फ्युजन नाही, विचार अतिशय सुस्पष्ट, बोलणं अतिशय सुस्पष्ट, या प्रकारचा माणूस यांच्याबरोबर मला 11 वर्ष काम करता आलं. विजनरी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा अजून एक गुण पाहिला, कारण मी जेव्हा बोलतो आहे तेव्हा एक राजकारणी म्हणून मी बोलू शकत नाही, ती माझी पात्रता नाही. पण राजकारणात खेळ नको आणि खेळामध्ये राजकारण नको हे प्रिन्सिपल बाळगून त्या माणसाने पूर्ण आयुष्यभर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसाठी काम केलं. विजनरी जर म्हटलं तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की गेले 3 नॅशनल्स त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्टेट खेळलं होतं आणि तिन्हीमध्ये पूर्ण देशातनं टॉपर म्हणून आलं. त्यासाठी सगळ्यात मोठं कारण हा अजितदादांचा सपोर्ट आमच्या सगळ्या खेळाडूंना होता, त्यामुळेच हे शक्य झालं. स्पोर्ट्सचा विचार करत असताना तो माणूस अगदी तळागाळातल्या खेळाडूपर्यंत विचार करायचा आणि त्या अनुषंगानेच कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या बालेवाडीतल्या ऑलिम्पिक भवनचा प्रश्नसुद्धा त्यांनी निकाली काढला होता. त्याचप्रमाणे येणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुद्धा त्यांनी प्लॅनिंग करणं सुरू करून दिलं होतं. असं असताना अचानक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधून या माणसाचं निघून जाणं ही पूर्ण महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी न भरून निघणारी पोकळी झाली आहे. सगळेच खेळाडू अतिशय दुःखी आणि शॉकमध्ये आहेत अजूनही की आता काय होणार. तर त्या सर्वांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जाता एकच त्यांना सांगतो की जेव्हा केव्हा MOAमध्ये ते काम करत होते, नुकतंच आता 2-2.5 महिन्यापूर्वी आमचं इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये मी सुद्धा वोटर होतो. दादांनी मला अगदी हसत खेळत म्हटलं, का देशपांडे तुम्ही मला तर काही वोट टाकणार नाही, कारण विरुद्ध पार्टीला आमच्या पक्षातली एक व्यक्ती उभी होती. त्या दादाने दादा म्हटलं साहेबांचा, देवेंद्रजींचा शब्द आमच्यासाठी शेवटचा शब्द असतो, त्यामुळे तुम्हालाही हे माहिती आहे की आम्ही तुम्हाला वोट टाकू शकत नाही, पण म्हटलं एक शक्यतोवर असं करा की MOAमध्ये इलेक्शन होऊ देऊ नका. आणि फॉर्च्युनेटली त्यांनी तसं घडवून आणलं. आमचं इलेक्शन झालं नाही. तर अशी पुन्हा त्यांनी मला आवाज दिला की देशपांडे तुम्ही सांगितलं आता इलेक्शन झालं नाही आहे, आता कामाला लागा. तर अशी ही व्यक्ती की ज्याच्या आयडियाज अतिशय क्लिअर होत्या, कोणावरही एक्स्ट्रा बर्डन आणण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही, यांच्याबरोबर 11 वर्ष राहिलो आणि अचानक त्यांनी एक्झिट घेतली आपल्यातनं, ही माझ्यासाठी अतिशय दुःखद बातमी आहे. मी माझ्यातर्फे वैयक्तिक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनतर्फे, इंडियन कबड्डी असोसिएशनतर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद दादा. सन्मान्य श्री तुषारजी भारतीय, सन्मान्य श्री शिवराजी कुलकर्णी, सन्मान्य श्री चेतनजी गावंडे, आपणास विनंती आहे आपण या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. आज या ठिकाणी आदरणीय दादांना आपल्या शब्दसुमनांनी
श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती मी सन्माननीय श्री हेमंतदादा काळमेघ सदस्य श्री शिवाई शिक्षण संस्था अमरावती यांना करतो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने जी महाराष्ट्राची हानी झाली त्या दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथं सर्वपक्षीय लोक इथे एकत्रित झाले आहोत. एखादी व्यक्ती गेल्यानंतर ती किती महान होती किंवा त्याच्यावर किती लोक प्रेम करत होते हे आपल्याला कळते. आदरणीय दादा गेल्यानंतर बारामतीचे सर्वसामान्य लोक त्यांचा जो आक्रोश आपण टी व्हीवर पाहिला त्यावरून आदरणीय दादांची लोकप्रियता लक्षात येते. ज्या दिवशी ही घटना घडली संजूभाऊ त्या दिवशी शिवाजी शिक्षण संस्थेच्या नागपूरला फार मोठं सायन्स एक्झिबिशन आम्ही आयोजित केलं होतं, परंतु ही दुःखद बातमी आल्याबरोबर तिथले सगळे कार्यक्रम आम्हाला कॅन्सल करावे लागले आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे त्या दिवशी त्याच पेंडॉलमध्ये आम्ही त्यांना आदरांजली अर्पण केली. आदरणीय दादांना प्रेम करणारा फार मोठा परिवार या महाराष्ट्रभर आहे आणि दादा गेल्यानंतर हे लक्षात येते की दादा हे किती मोठे माणसं होते. आदरणीय दादांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था, स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान, स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालय हिंगणा जिल्हा नागपूर यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादा. सन्माननीय माजी मंत्री श्री सुनीलभाऊ देशमुख आपणास या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आमंत्रित करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा यांच्या या श्रद्धांजली सभेत उपस्थित महाराष्ट्राचे महसूल मंत्री पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब, अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्री तेजवानीजी, मंचकार उपस्थित असलेले सर्वपक्षीय नेतेगण, सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांवर ही परिस्थिती ओढावेल असं कोणालाच वाटलं नाही. आणि जेव्हा ही घटना घडली तर काही लोकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवला नाही. लोकांना असं वाटलं की चमत्कार घडेल आणि दादा त्याच्यातून सुखरूप बाहेर येतील, पण ते होऊ शकलं नाही. दादांचा आणि माझा 5 वर्षाचा कार्यकाल सोबत गेला. मी स्वतःला सुदैवी समजतो की त्यांचा राज्यमंत्री म्हणून जवळजवळ 5 वर्ष मी काम केलं. मला आठवते की त्या काळी एक संघ काँग्रेस पक्ष होता आणि 1999च्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलग झालं आणि त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा दबदबा होता. सर्व शक्तिमान काँग्रेस पक्षाचे नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते आणि जसं काँग्रेसमध्ये विभाजन झालं तसं जे खूप वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये जे राहिलेले आमच्यासारखी लोक होती, मी असो, रणजित कांबळे असो, नितीन राऊत असो, सेवक वाघाळे असो, अनेक लोकांना तेव्हा काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्याला आम्ही निवडून आलो. 1999मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार झालं. दादांकडे कृष्णा खोरे हे खातं होतं, पाटबंधाऱ्याचं कृष्णा खोरे खातं होतं आणि आमचा चौथा समज होता की बा विदर्भावर खूप अन्याय होत आहे, विदर्भाचा अनुशेष हा सतत वाढत आहे. आणि मला असं आठवतं की तेव्हा BT देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, रणजित बाबू देशमुख, मी
आम्ही सर्वांनी अनुशेष निर्मूलन समिती निर्माण केली. त्याचं नेतृत्व बी.टी. देशमुख साहेब, नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस करत होते. आणि आमचा सतत संघर्ष दादाचा होता. दादा कृष्णा खोऱ्याचे मंत्री होते आणि हा पैसा जास्तीत जास्त कृष्णा कशाकडे जातील याच्यासाठी सतत प्रयत्नशील होते. 5ही वर्ष संघर्ष चालू राहिला. अनुशेषाच्या बाबतीत आमची ओरड सुरू राहिली. दादांच्याकडनं पैसा काढायचा म्हणजे वाघाच्या जबडातून पैसा काढण्यासारखं राहायचं. पण हा संघर्ष चालला. 2004च्या निवडणुका लागल्या. 2004 निवडणुका झाल्या. आम्ही सर्व पुन्हा निवडून आलो. आणि पुन्हा निवडून आल्यानंतर मला आठवतं की दादा पाटबंधारे मंत्री झाले महाराष्ट्राचे. कृष्णा खोरे दुसऱ्याकडे गेलं आणि दादा पाटबंधारे मंत्री महाराष्ट्राचे झाले. मला आठवते की तेव्हा मंत्री झाल्यानंतर सकाळी सकाळी मला कोणीतरी सांगितलं की आता खाते वाटप होणार आहे. आणि अशी एक चर्चा होती की डॉक्टर सुनील देशमुखांना गृह खातं देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. मला गृह खातं नको होतं म्हणून मी सकाळी वर्षावर गेलो. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. ते दिल्लीला चालले होते खाते वाटपची चर्चा करण्यासाठी. मी त्यांना म्हटलं साहेब आपल्याशी बोलायचं आहे. तर म्हणाले बोला, गाडीत बसा. गाडीत बसलो. म्हटलं साहेब असं मी ऐकवत आहे, आपण मला राज्यमंत्री बनवलं, मी आपला आभारी आहे, पण अशी चर्चा सुरू आहे की ते गृहमंत्री. म्हटलं साहेब मला ते खातं नको, थोडं अडचणीचं आहे. ते म्हणाले असं कसं, जेव्हा मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तर मला वसंतदादांनी तेच खातं दिलं होतं. म्हटलं साहेब कोणतंही खातं ते जे विकासाच्या बाबतीत विदर्भाच्या अनुशेषाच्या बाबतीत कोणत्याही असं खातं की जेणेकरून मी काही काम करू शकत होतो. त्यांनी विचार केला आणि ते म्हणाले पाटबंधारे खाते घेता का. म्हटलं का. ते म्हणते अजितदाच्या धाकाने एकही जण घ्यायला तयार नाही म्हणे. एकही राज्यमंत्री म्हणे की त्यांच्या धाकाने तयार नाही. म्हटलं साहेब चालेल, पण कसं म्हणे तुमचाही स्वभाव आक्रमक, त्यांचाही स्वभाव आक्रमक. गेले 5 वर्ष तुमचं त्यांच्याशी एवढंसही पटलं नाही. त्यांच्या खाली हाताखाली काम करणं तुम्हाला होईल का, शक्य होईल का. म्हटलं साहेब मी करून घेईल. आणि मी तुम्हाला सांगतो अशी आमची केमिस्ट्री क्लिक झाली. आणि दादा जसेही पाटबंधारे मंत्री झाले महाराष्ट्राचे, आम्हाला मला बोलून घेतलं आणि म्हणाले डॉक्टर ते आपला विदर्भाचा अनुशेष आपल्याला दूर करायचा आहे. काय काय करायचं आहे ते मला सांगा. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या टेन्युअरमध्ये हा अनुशेष दूर झाला पाहिजे. आणि फक्त बोलून चुकले नाहीत. कारण की पहिले जेव्हा कृष्णा खोरे होते तर सगळे चांगले जे हे होते ऑफिसर्स होते ते सगळे कृष्णा खोऱ्यात काम करायचे. विदर्भामध्ये अधिकाऱ्यांची वाणवा होती. अधिकारी नसल्यामुळे पैसे खर्च व्हायचे नाही आणि पैसे खर्च न झाल्यामुळे शेवटच्या क्षणी ते पैसे कृष्णा खोरेकडे जायचे. ते म्हणे आता तर होणार नाही. आणि दादांनी मला आठवते की कृष्णा खोऱ्यातले जेवढेही चांगले अधिकारी होते, मग ते एस.डी. कुलकर्णी असो, शिर्के होतो, सगळे अधिकारी विदर्भात आणले. सगळ्यात पहिले त्यांनी सर्वेक्षण विभाग चालू केला. कारण तुमच्याकडे सर्वेक्षणच झालं नाही खाते तुमचे प्रकल्प होतील कसे, तुमचा अनुशेष दूर होईल कसा, की जोपर्यंत तुमचा सर्वेक्षण होणार नाही. आणि सर्वेक्षण सुरू केलं, चांगले अधिकारी झाले, पैसे दिले. आणि मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो की दादाच्या काळामध्ये जेवढा अनुशेष दूर झाला त्याच्या पहिले कोणत्याही मंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये केला नाही. अशी त्यांची काम करायची पद्धत होती, अत्यंत शिस्तबद्ध. मीटिंग समजा 8 वाजता असेल तर बरोबर 8ला 5 मिनिटाचं दादाची एंट्री झालीच पाहिजे. 1-2 वेळा असं घडलं की त्यांच्यानंतर मी बैठकीला गेलो. दादा मला हळूच म्हणाले राज्यमंत्र्यांनी नेहमी मंत्र्याच्या पहिले आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. असा त्यांचा स्वभाव होता. आणि अधिकार म्हणजे तुम्ही आता नेहमी बावनकुळे साहेबांना माहीत आहे की नेहमी राज्यमंत्र्याची ओरड असते की कॅबिनेट मंत्री आम्हाला अधिकार देत नाही, अधिकार देत नाहीत. दादा एकमेव मंत्री, कारण की मी त्याच्यानंतर छगन भुजबळ साहेबांसोबत काम केलं, जयंत पाटलासोबत काम केलं, तटकरे साहेबांसोबत काम केलं, वळसे पाटलाकरसोबत काम केलं, पण जे अधिकार दादांनी राज्यमंत्री म्हणून आम्हाला दिले होते ते कोणत्याही मंत्र्यांनी नंतर मला दिले नाही. असा आणि स्वभाव तर तुम्हाला माहीत आहे. म्हणजे मला एक घटना आठवते की मी मंत्र्यातून खाली उतरत होतो, दादासोबत होते. ते म्हणे चला विधानसभेत जाऊ. काम आहे म्हटलं, बस गाडीत बसतो. तेवढाच एक आमदार आला, म्हणजे दादा ते माझं काम राहिलं आहे. त्याला म्हणे गाडीत बस. आम्ही मागे बसतो, तो समोर बसला. त्याने ते सुरू केलं, दादा ते तुम्हाला सांगितलेलं काम ते अजूनही झालं नाही. दादाच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ड्रायव्हरला थांब.
त्याच्या मागे त्याच्यावर गाडी हलकी कर म्हणे, म्हणजे उतर. त्यांच्या बोलण्याची पद्धत आहे, गाडी हलकी कर उतर. मग आमदाराला उतरवणारा मंत्रीसुद्धा आम्ही पाहिलेला आहे. आता आमदारांना कसं किती महत्त्व असतं, मुख्यमंत्रीही किती विचारपूर्वक आमदाराला हे करतात. पण आमदार जर चुकत असेल म्हणून ते मला नेहमी म्हणायचे, वेन यू वॉन्ट टू से नो डोंट से यस. तुम्हाला जर नाही म्हणायचं आहे तर पहिले हो म्हणू नका. आता ती पद्धत आम्ही अनुसरली आहे, पण त्याचा नुकसानच विदर्भात जास्त होतं. तर असे हे दादा होते, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी आम्ही शिकलो. अधिकाऱ्यांना कसं वचक ठेवायचं, ते दुसरे वचक असणारे मंत्री म्हणजे आपले बावनकुळे साहेब, त्यांचाही वचक आम्ही पाहिला. कारण की माझ्याकडे वीज खातं होतं तर तेव्हा कसे होते आणि तेव्हा जे वीज मंत्री होते तेव्हा त्यांनी कसं डिपार्टमेंट सरळ केलं तर हेही पाहिलं. तर हे असे लोक होते, हे असे लोक निर्माण होत नाही, दशकं लागतात नेता बनायला. इथे जे सगळी मंडळी बसली आहे ती एका दिवसात तयार झाली नाही, वर्षानुवर्ष त्यांनी संघर्ष केला. म्हणून असा नेता व्हायला दशकं लागतात, 40-50 वर्षानंतर असा नेता तयार होतो. आणि म्हणून असा हा नेता आकस्मित निघून गेला, याचं दुःख सर्वसामान्य जनतेला, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला आहे. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे, अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे, माझ्या कुटुंबातर्फे त्यांना आदरांजली वाहतो आणि ईश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करू. जय हिंद. धन्यवाद. सन्माननीय माजी खासदार श्री अनंतजी गुडे, सन्मान्य माजी आमदार श्री धाने पाटील, सन्माननीय किरणताईजी महल्ले, सन्माननीय श्री सुरेशजी साधू, माहेश्वरी समाज, आपणा सर्वांना विनंती आहे आपण या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. यानंतर भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य श्री रविभाऊ राणा, आपणास विनंती आहे आपण आदरणीय दादांना या ठिकाणी शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करावी. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री जे आज आपल्यामध्ये नाही आहे आणि अत्यंत सगळ्या महाराष्ट्रावर आलेले संकट की राज्याचं नुकसान तर झालंच आहे, पण आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्ता जो दादांवर कुठेही असला तरी प्रेम करत होता, अशा कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी दादांना श्रद्धांजली द्यायसाठी आपण सगळे एकत्र झालो. या ठिकाणी आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अमरावती शहराचे महापौर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली या ठिकाणी आपण सगळे देत आहे. मी अत्यंत दादाचा नेहमी ऋणी राहिलेलो आहे की राजकारणामध्ये दादांनी नेहमी एक लहान भावासारखं, एक परिवारासारखं साथ दिली मला. 2014मध्ये नवनीत राणांना त्याने तिकीट दिली. अनेक प्रसंगामध्ये त्यांनी, कठीण प्रसंगामध्ये साथ दिला, नेहमी खंबीरपणे उभे राहिले. तेव्हा पराभव जरी झाला तरी त्याच्यानंतर त्यांनी 2019मध्ये पाठिंबा दिला. आणि पूर्ण ताकदीनं एक नेता कसा उभा राहते आणि कशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला साथ देते, ते खऱ्या अर्थात जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या रूपामध्ये एक चांगला लोकप्रिय नेता डोळ्यांनी पाहिलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एक रोखठोक बोलणारा, मुंफट बोलणारा आणि त्या रोखठोकीमध्ये अनेकांना दादा म्हटल्यानंतर वेगळ्या दादांची भीती वेगळी असते, पण या दादाची आदरानं भीती होती, सन्मानानं भीती राहत होती की दादांचा एखादा शब्द जर बोलले तर त्यांचा किती आदर मनामध्ये असते, किती धाक असते. ती आदराची भीती नेहमी दादांच्या माध्यमातून नेहमी आढळत होती. आणि त्यांचा सन्मान नेहमी प्रत्येक अधिकारी असो मंत्रालयातला या कुठला राजकीय नेता असो, दादांच्या प्रत्येक वक्तव्याचं कोणीही थोड्या वेळ जरी आपल्याला वाईट वाटत असेल पण तो नेहमी आदराने सन्मानानं आपण स्वीकारत होतो. आणि सकाळी 6 वाजता उठणारा नेता, 6-6:30 वाजता कामाला लागणारा नेता, म्हणजे अनेकदा मला आठवते की मी जर वेळ मागितली तर सकाळी ते 7 वाजताची वेळ देतात, कधी 8 वाजता देतात. आणि एवढ्या शिस्तीचा आणि एवढा अभ्यासू नेता, मला तर वाटते की आपल्या कामाप्रती एवढं प्रामाणिक आणि सकाळी उठून कामाला लागणे
प्रत्येकाच्या फोनचा जबाब देणे, एखाद्याचा फोन जर आला त्याला पलटून फोन करणे, एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये एवढ्या जमिनीवरचा नेता आज जो आपल्यामधून हरवून गेलेला आहे, हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुःख खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला झालेलं आहे. महाराष्ट्राचं मोठं संकट आहे की आज ज्या पद्धतीनं त्यांनी इरिगेशनच्या माध्यमातून असो, फायनान्सच्या माध्यमातून, फायनान्समध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी सांगत होते की माझ्या खांद्यावरचा 50% भार जो आहे तो अजितदादा उचलत होते. आणि अजितदादा जेव्हा वित्त विभागामध्ये जेव्हा बजेट सादर करायची वेळ आली तर 2 महिने अजूनपासून त्यांची तयारी चालू होती. प्रत्येक विभागाच्या एका विभागाची माहिती घेणे, कोणत्या विभागाला कसा न्याय दिला पाहिजे त्याचं पूर्ण तयार करणे आणि त्या पद्धतीनं त्या बजेटची तयारी करून आपला बजेट सादर करणे, आज खऱ्या अर्थानं पूर्ण ही मोठी जबाबदारी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बोलून दाखवतात की माझ्या खांद्यावरचा अर्धा भार कमी करणारा एक माझा मित्र, माझा भाऊ, माझा एक सोबती माझ्यामधून निघून गेलेला आहे. म्हणजे राज्यामध्ये राज्याच्या जनतेचं नुकसान तर झालंच आहे, पण राज्याला पुढे नेण्यासाठी एक मोठा मजबूत साथ जो या राज्याला नेहमी साथ देणारा, वित्त विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला न्याय देणारा, प्रत्येक राजकीय नेत्यांना न्याय देणारा, कार्यकर्त्यांना न्याय देणारा एक चांगला लोकप्रिय नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे. हे सगळ्यांवर आलेलं संकट हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एक नेहमी आपल्या जीवनामध्ये की अशा अचानक जी घटना झाली, घटनेमध्ये जी आपण पाहिलं सकाळी उठल्यानंतर की अशा प्रकारे अजितदादाचं प्लेनमध्ये अपघातीमध्ये मृत्यू झाला, ते कोणाला विश्वास येत नव्हता. ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की टी व्ही पाहत आहे की आपल्याला काही स्वप्न येत आहे, अशा प्रकारचा एक भास होता. कुणाला असं त्याच्याबद्दल वाटत नव्हतं. आणि अशा दुर्घटनेमध्ये मला असं वाटतं की अजितदादाचं जाणं हे सगळ्या राजकीय व्यक्तींसाठी एक मोठा धक्का आहे. आणि या धक्क्यामधून अनेकांना शिकण्यासारखं आहे की मला असं वाटतं की सर्वपक्षीय आपण या ठिकाणी सभा घेतली, सर्व पक्षी इथं उपस्थित आहे, पण राजकारणाच्या पलीकडे सुद्धा संबंध असतात. राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये अंत काय, की एखाद्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आली तो कुठं खतम होऊन जाईल, कुठं त्याचा शेवट होऊन जाईल. आणि आपल्या मनामध्ये आपण नेहमी कधी कधी द्वेष ठेवतो, एखादा तिरस्कार करतो, एखादा काही करतो. ते न करता एक अजितदादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर एक त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक गोष्टी सांगतात की जीवनामध्ये सगळ्यांशी मिळून सांभाळून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. अचानक माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या हाती काही राहत नाही. म्हणून दादांनी आज ह्या दादांच्या घटनेमुळं अनेक महाराष्ट्राला मोठे वेगळ्या प्रकारचा संदेशसुद्धा गेलेला आहे. म्हणून दादासारखा नेता हा नेहमी आमच्या हृदयात राहील. हा जमिनीवरचा नेता होता, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला मजबूत करणारा नेता होता. हा नेहमी आमच्या परिवारामध्ये माझ्या युवा पार्टीच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी भावपूर्वक त्यांना श्रद्धांजली देतो, नमन करतो, वंदन करतो. दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री गजाननभाऊ लवटे, श्री परागजी गुडदे, आपणास विनंती आहे आपण या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. माजी खासदार सन्मान्य श्री अनंतजी गुडे साहेब, आपणास विनंती आहे आपण आदरणीय दादांना शब्दसुमनांपर श्रद्धांजली अर्पण करावी. या शोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, सर्वपक्षीय सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि अजितदादाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेच शोककुल या ठिकाणी उपस्थित बांधव आणि भगिनींनो, गदिमानी एक सुंदर 4 ओळी म्हटल्या आहे की दैव जाते दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपण कोणीच नाही, आमच्याजवळ कोणी काहीच नाही. मरण
हे सत्य आहे. मृत्यू हा पूर्ण सत्य आहे, ते येणारच आहे. परंतु शिखरावर धाव घेणारा पक्षी, शिखराकडे झेप घेणारा पक्षी आणि त्या शिखरावर जाता जाता शिखराच्या टोकावर पोचण्याच्या आधी अशा प्रकारची दुर्घटना घडणं, त्याच्यामुळे केवळ त्या एकट्या माणसाचं नुकसान होत नाही, तर संपूर्ण राज्याचं, सर्वत्र जनतेचं नुकसान होतं. ते नुकसान अजितदादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं झालेलं आहे. अजितदादा जेव्हा हयाममध्ये होते तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्याविषयी बोलल्या जात होतं. परंतु अजितदादाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर माध्यमांनी जे वर्णन केलं, गेले 8 दिवस माध्यमांमध्ये जे सातत्याने येत होतं, कोणत्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा माणूस होता. कामाची धडाडी, जिद्द, अनेक सरकारांमध्ये काम केलं, अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केलं, अनेक वेगवेगळी खाते सांभाळून काम केलं. पण जीही जबाबदारी आली ती जबाबदारी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे आपण पार पाडली पाहिजे. त्या खात्याला आपण न्याय दिला पाहिजे, हे अजितदादाच्या मनातलं गुपित होतं. आणि त्याच्यामुळे एवढ्या वेगानं अजितदादा पुढे आले होते. आज महाराष्ट्र त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहत होता. अनेक लोकांना असं वाटत होतं का दादा मुख्यमंत्री व्हावेत, परंतु नियतीला काही वेगळंच त्यांच्या मनात होतं. नियती मोठी क्रूर आहे. ही नियती अतिशय क्रूर आहे. ती केव्हा, कुठे आणि कोणावर आदळेल त्याला स्वतःलाही माहीत नसते, दुसऱ्यालाही माहीत नसते. त्या नियतीनं हा खेळ केला. ज्यांची अपेक्षा, ज्या ठिकाणी ज्यांना सर्वांना असं वाटत होतं की अजितदादा आमच्यात पाहिजे, अजितदादाकडून कामं होतील. माझा अजितदादाशी संपर्क कमी आला. मी संजूभाऊ इथं होते, त्यामुळे अजितदादाच इथं होते. परंतु प्रत्येक माणसाच्या, मला अनेक अधिकारी या 8-10 दिवसांमध्ये अनेक अधिकारी भेटले आणि ते सांगत होते का अजितदादाचं वेळेचं अतिशय महत्त्व होतं. मी 2 माणसं आयुष्यामध्ये वेळ पाळणारे पाहिले, एक मनोहर जोशी आणि एक अजितदादा, की 12:10ची मीटिंग असली, 12:08 अधिकाऱ्यांना चला या, आणि 12:09 अधिकारी खुर्चीवर, 12:10 मीटिंग सुरू. काय करायचं आहे हे असं ठरलं आहे, असं करायचं आहे, अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. 15 मिनिटात संपूर्ण राज्याची मीटिंग, राज्याच्या अधिकाऱ्याच्या समोर बैठक आणि त्यांना दिलेले आदेश, हे दादाचं अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्याच्यामुळे असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवांना. आणि असे दादा धावत असताना, ज्या दिवशी सकाळी ते उठले, सकाळी 7 वाजता आणि 8 वाजताच्या विमानात, 7:45 वाजताच्या विमानात बसले, कोणाच्याही मनात, म्हणजे जेव्हा बातमी आली तेव्हा ही पुन्हा टीव्हीची खोटी बातमी आहे, अशाच त्याची भावना प्रत्येकाची होती. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं का दादा हवे आहेत. आजही असं वाटते आहे दादा हवे आहेत, पण दुर्दैवानं आज ते आमच्यात नाही. दादा गेल्याने केवळ एका व्यक्तीचं नाही, एका पक्षाचं नाही, तर या राज्याचं नुकसान झालं आहे. आणि ते गेल्यानं जे दुःख सगळ्या महाराष्ट्राला, विशेषतः त्यांच्या पक्षाला, राष्ट्रवादी पक्षाला झालं, ते दुःख सावरण्याचं शक्ती परमेश्वरानं संपूर्ण महाराष्ट्राला, पवार कुटुंबाला द्यावं, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. खोडके कुटुंबाला ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य, आम्हा सर्वांना दुःख ते पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं. मी माझ्या वतीनं, शिवसेना उभारण्याच्या वतीनं, माजी खासदार म्हणून या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब.
यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सन्मान्य अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्री कारंजेकर बाबा, आपणास विनंती आहे आपण आदरणीय दादांना शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करा. आदरणीय दादांना श्रद्धा सुमन समर्पित करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित झालेलो आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय श्री बावनकुळे साहेब, आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री, उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी, सूर्य धरणीवर अवतरतो तेव्हा पोटामध्ये 7 रंग घेऊन तो अवतरत असतो. यालाच आपण दिवस उजाडला असं म्हणतो. पण प्रत्येक दिवसाच्या इतिहासाला असंख्य आणि अगणित पाने असतात. काही ज्ञात असतात तर काही अज्ञात असतात. 28 तारखेच्या दिवसाचं अज्ञात असलेलं पान उघडलं आणि तुम्हा आम्हा सर्वांना हवे असणारे दादा आपल्यातून अचानक निघून गेलेत. खरं तर दादांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर अत्यंत शिस्तप्रिय असलेलं व्यक्तिमत्व. स्वाभाविक आहे, तुम्हा आम्हाला ते आवडत असेल, देवालाही ते आवडलं. अत्यंत शिस्तप्रिय, स्पष्ट वक्ता, जे पोटात ते ओटात. एखादी गोष्ट बोलली ती बोलली, पुन्हा मी बोललो नाही असं कधी न म्हणणारा व्यक्तिमत्व. भल्या पहाटी जनसेवेसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व. खरं तर दादांना या ठिकाणी श्रद्धांजली जर समर्पित करायची असेल, श्रद्धा सुमन जर आपल्याला मनापासून समर्पित करायचे असेल, तर दादांच्या जीवनातले हे गुण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. भल्या पाठी जनसेवेसाठी तत्पर होणं अत्यंत महत्वाचं आहे. स्पष्ट वक्ता होणं अत्यंत महत्वाचं आहे. जे पोटात असेल तेच होटात असलं पाहिजे. हे गुण खऱ्या अर्थानं दादांकडून आपण घेतले पाहिजे. खरं तर बारामती, फलटण इकडे असलेला महानुभाव संप्रदाय प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळे तिकडे असलेल्या संतांशी, आमच्याशी सातत्यानं दादाचा संबंध येत असे. पण जे बोलायचं आहे, जे होत असेल तेच बोलणारा व्यक्तिमत्व नाही तर पुन्हा पुन्हा चक्रा मारायला लावणारं व्यक्तिमत्व नव्हतं. स्पष्ट शब्दात सांगून मोकळं. एकदा तर दादा मला म्हटले होते की हे नियमात बसत नाही. मी दादांना म्हटलं, मग तुम्ही मंत्री आहात, त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री आहात, नियमात बसवायसाठी तर दादा तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून केलेलं आहे. दादा म्हटले की मी बघतो. आणि त्यांनी त्यानंतर ते काम, त्या तीर्थक्षेत्राचं काम दादांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये घेतलं. असं हे सगळ्यांनाच आवडणारं व्यक्तिमत्व. पण शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त एवढीच प्रार्थना भगवंताला करू शकतो की हे भगवंता, सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आता दादा महाराष्ट्राला बघू दे. एवढीच प्रार्थना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी दादाच्या निमित्तानं करू शकतो. दादांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभरातल्या असलेल्या महानुभाव पंथाच्या सगळे संत, महंत, आचार्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धा सुमन या ठिकाणी समर्पित करतो. धन्यवाद बाबा. यानंतर आदरणीय कमलताई गवई यांना मी विनंती करतो, त्यांनी शब्दसुमनांनी दादांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. पवार परिवार आणि दादासाहेब गवई परिवार यांचे कौटुंबिक संबंध सगळ्यांनाच माहीत आहेत. आणि त्यामुळे दादा गेले तर आमच्या कुटुंबावर, घरातील व्यक्ती गेली, एवढा आघात झाला. मी या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करते आणि धम्मपदामध्ये असलेली निर्वाण गाथा
दादांच्या सुखासाठी आपल्यासमोर अर्पण करते. सब्बे संखारा अनिचाती यदा पयाय पसती अथ निविन्दति दुःखे ये समगो विशुद्धिया अनिचावत संखारा उपद्वयन धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति ते समसमो सुखम ते समसमो सुखम. दादा जिथे कुठे असतील तिथे त्यांना निर्वाण प्राप्त हो, सुखी राहोत, सद्गती मिळो आणि आपल्या सर्व कुटुंबाला, आपणा सर्वांना दुःख झेलण्याची तथागत शक्ती देवो अशी तथागताचरणी प्रार्थना करते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार श्री संजय खोडके साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी दादांना शब्दसुमनपर श्रद्धांजली अर्पण. आजच्या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, उपस्थित सर्व बंधू, आज बरोबर 1 महिन्याच्या आधी 9 तारखेला अजितदादा अमरावतीला होते आणि महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आमच्यामध्ये आले होते. अजितदादा सोबत जवळपास मी 1995 पासून, तसं 91-92ला माझा परिचय होता, परंतु खऱ्या अर्थानं 1995ला ज्यावेळेस भुजबळ साहेब विरोधी पक्ष नेते हो, मी त्यांचा खाजगी सचिव म्हणून काम करत होतो आणि आमचा A10ला बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा आणि तिथून आमचं विरोधी पक्षाचं काम चालू होतं. तर एकत्रित काँग्रेस होती. त्यापासून खऱ्या अर्थानं माझा दादांचा चांगला परिचय आला. नंतरच्या काळामध्ये 98ला काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 पक्ष झाले. त्यावेळेस भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे राहिले आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 99पासून दादासोबत सातत्याचा संपर्क आणि विश्वासाचं नातं निर्माण होत गेलं. मला आठवते की 98ला ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं असं विभाजन झालं, त्यावेळेस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही याद्या घेऊन बसलो होतो की काँग्रेसमधले कोण लोक आपल्यासोबत राष्ट्रवादीमध्ये येतील. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं पवारसाहेबाच्या नेतृत्वामध्ये आणि लोकांना विश्वास देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या करून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादानं त्या काळात केलं. नंतर सातत्यानं दादाचा माझा संपर्क येत गेला, विश्वास वाढत गेला आणि विश्वास वाढत असताना त्यांनी मला सातत्यानं, मी जरी सरकारी अधिकारी म्हणून काम करत होतो, परंतु त्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये पार्टीचं काम एखादा अधिकारी करत असतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, मग ते पार्लमेंटरी बोर्ड असू द्या किंवा वेगवेगळ्या कोणत्याही मीटिंग्स असू द्या पार्टीच्या, त्या ऑर्गनाईज करणं आणि त्याला पुढं नेण्याचं काम दादाच्या नेतृत्वात मी करत होतो. मला आठवते
की अशा कितीतरी पार्लमेंटरी बोर्ड असतील की महत्त्वाच्या मीटिंग असतील, पवारसाहेबांसमोर सहसा कोणी विषय मांडत नसत. परंतु अजितदादाचं एक होतं की त्यांना जो विषय पवारसाहेबांना मांडलेला आहे आणि त्यांना तो जर पटला नाही तर तो त्या मीटिंगमध्ये सर्व 10 लोकांच्या 15 लोकांची मीटिंग असू द्या, तो त्यांनी कर्कशपणे मांडला पाहिजे. मी त्यांना म्हटलं एक दिवस, दादा आपण साहेब जे विषय मांडतात त्या विषयाला तुम्ही विरोध करता बरेच वेळ. ते म्हणे, खोडके एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जे वाटते की हे चुकलं आहे ते आपण सांगायचं, निर्णय घ्यायचं काम त्यांचं आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मग तो इम्प्लिमेंट आपण करायचा, कारण की त्यांनी मग आता निर्णय घेतलेला आहे. परंतु कोणताच विषय आपण आपल्या मनात ठेवला नाही पाहिजे, आपण एकदम मोकळेपणानं विषय मांडला पाहिजे. एक गोष्ट आपण बावनकुळे साहेब इथं आहे, आपण बरेचशा कॅबिनेट त्यांच्यासोबत केलेलं असतील, म्हणजे जवळ 15-20 वर्षात तुम्ही. आम्ही पार्टीच्या विषयावर किती वेळ त्यांच्याशी बोलत होतो की दादा आपण हे काही जाहीररित्या बोलू नका. पण ते म्हणे की नाही, मला जे पटते त्याच्यात पार्टीचं नुकसान होऊ द्या की व्यक्तीचं नुकसान होऊ द्या, जे चूक आहे ते चूक आहे, मला त्याच्यात काही म्हणणं नाही. आपण बघितलं असेल त्यांनी फायनान्स डिपार्टमेंट घेतल्यानंतर सातत्यानं ते नेहमी बोलत होते की आपल्या राज्याच्या उत्पन्नातला आपण 70-80% खर्च जो आहे तो आपण पगारावर करतो सातत्यानं. म्हणजे असं एकही कॅबिनेट नसेल असं एकही नाही. आणि सातत्यानं ओपन कर्मचाऱ्यांच्या सचिवांच्या मधात अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना की बा आपण इथं थांबलं पाहिजे, इथं कुठंतरी कमी केलं पाहिजे, नाही तर मग आपण शासनाकडून शासन जे पैसे वसूल करतो, जनतेचा पैसा आपण टॅक्सच्या रूपानं वसूल करतो, तो विकासासाठी वापरासाठी आपल्याला राहत नाही. ही ठाम भूमिका मांडण्याची खऱ्या अर्थानं हिंमत जी होती ती दादांचीच होती. किती विषय असतील असे की दादांनी कधीही त्या विषयाला नाही म्हटलं असं कधीच झालं नाही, की ज्याला जे पटलं नाही ते त्यांनी विरोध केलाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हे राजकारण मी जवळून पाहत होतो. खऱ्या अर्थानं 99ला ज्यावेळेस 2099 आणि 2004ला जे इरिगेशन मिनिस्टर म्हणून त्यांनी पूर्ण राज्य सर्वात फिरले असतील त्यावेळेस राज्य, तर प्रत्येक तालुका असा एकही तालुका नसेल की त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कार्यकाळात अजितदादानं कोणत्या तालुक्याला भेट दिली नाही. त्यांनी राज्य समजून घ्यायचा प्रयत्न खऱ्या अर्थानं 2004 ते 2005 त्या 6च्या मधात केला. आणि ते नेहमी सांगत होते की आपण इथं बसून आपल्याला राज्य समजू शकत नाही, आपल्याला लोकांच्या भावना समजत नाही, लोकांचे प्रश्न आपल्याला समजू शकत नाही. जोपर्यंत आपण त्या लोकांमध्ये जाणार नाही, त्या लोकांशी बोलणार नाही, त्या लोकांशी संवाद साधणार नाही, तोपर्यंत तिथले प्रश्न आपल्याला समजणार नाही. आणि सातत्यानं 2004 पासूनचा त्यांचा जो प्रवास होता तो काल परवापर्यंत चालू होता. आता अमरावतीला ज्यावेळेस आले होते त्याच्या 1 महिना पहिले माझा ॲक्सिडेंट झालेला होता. मी स्टेजवर बसलो होतो. मला म्हणाले, खोडके लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेस आपण कुटुंबाचं नाही राहत, आपल्या मागं जबाबदारी असते. आपण काम करताना खऱ्या अर्थानं आपलं जनतेचं नुकसान होईल आपल्या जाण्यानं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं स्कूटर चालवत होते आणि स्कूटरनं फिरता हे काही बरोबर नाही. आता तुम्हाला दुसरं जीवदान भेटलेलं आहे. म्हणजे त्यांचा एक संकल्प होता, एक त्यांची धारणा होती की लोक आम्हाला ज्यावेळेस निवडून देतात त्यावेळेस आम्ही लोकांसाठी नाही आहे, आम्ही लोकांसाठी आहे, आम्ही कुटुंबासाठी नाही, आम्ही व्यक्तिगत जीवन आमचं संपलेलं आहे. म्हणून आपण कोणतेही काम करताना लोकांचा विश्वास, लोकांचे प्रश्न हे सातत्यानं मांडले पाहिजे. हे मी त्यांच्यापासून नेहमी शिकत आलो. त्यांचा एक सर्वात महत्त्वाचा गुण होता की एखादी गोष्ट तुम्हाला जर कोणी सांगितली
तर ती तुमच्या जवळच ठेवली पाहिजे. जर एखाद्या माणसानं विश्वासानं एखादी गोष्ट सांगितली तर ती तुम्ही तुमच्याजवळच ठेवली पाहिजे. मला असा प्रसंग आठवते की एक वेळ खूप महत्त्वाचा विषय मला एका नेत्यानं, मोठ्या नेत्यांनी सांगितला, परंतु तो माझ्या पार्टीच्या नेत्यानं तो मला फक्त माझ्यासाठी सांगितला होता. तो विषय दादाच्या फायद्याचा होता म्हणून मी तो दादांना सांगितला. तर दादा म्हणे, खोडके, यानंतर लक्षात ठेव, आपल्याला ज्या व्यक्तीनं एखादी गोष्ट विश्वासानं सांगितली ती आपल्यासाठी जर सांगितली असेल तर ती गोष्ट आपण कधीच डिस्क्लोज केली नाही पाहिजे. ती आपण आपल्या मरेपर्यंत आपल्याजवळ ठेवली पाहिजे. त्या गोष्टीला कधीही कोणाजवळ लीक करता कामा नये, हे तू नेहमी लक्षात ठेव. मला तुला माहीत आहे की मला याच्यातून फायदा होणार आहे म्हणून तू सांगितलं, परंतु ही चूक आहे, याच्यानंतर तू लक्षात ठेव. जो मी जर तुला एखादी विश्वासानं गोष्ट सांगितली ती तुझ्यापुरती मर्यादित असेल तर ती आपण बाहेर डिस्क्लोज केली नाही पाहिजे. हा मंत्र त्यांनी मला सांगितला आणि त्याच्यानंतर मी सातत्यानं ते पाळतही असतो. तुम्हाला या सर्व घटनेमध्ये आत्ताच्या मधातल्या काळामध्ये मला MLC देण्याचा प्रश्न आला. आपल्याला माहीत आहे राज्यपाल महोदयांचे 12 सदस्य नेमण्याचा विषय झाला आणि आदल्या दिवशी 12 सदस्य नोंदले, म्हणजे नावं पाठवायचं ठरलं आणि रात्री 12 नावं पाठवलेसुद्धा. रात्री 12 नावं पाठवले, त्याच्यात माझं नाव 3 राष्ट्रवादीला आले होते, 3 सेनेला आले होते, बाकीचे सर्व BJPचे असे नावं राज्यपालांकडे गेले. परंतु त्याच्यात वरिष्ठ नेत्यांकडून काहीतरी बदल झाले आणि त्यांनी सांगितलं की 12 आपल्याला 8च करायचे आहे. माझ्याजवळ, कारण की राज्यपाल नियुक्तीसाठी जे काही प्रोटोकॉल आहे त्याच्यात मला मी संस्थेचा कोणता मेंबर असला पाहिजे, सामाजिक संस्थेमध्ये काम करत असला पाहिजे, ते कागदपत्र माझ्याजवळून घेतले होते. सर्व झालं, सर्व पाठवलं आणि दुपारी 2 वाजता तो निर्णय बदलला आणि 2 वाजता काही नावं कट केले. मी सह्याद्रीवर होतो, तेही सह्याद्रीवर होते. नाव जाहीर व्हायला आता 1 तास बाकी असेल. मी त्यापर्यंत असं होतो की माझं नाव आता जाहीर होणार अर्ध्या तासात. मला त्यांनी बोलावलं आणि असा कठोर निर्णय ज्यावेळेस ते घेत असतात त्यांचे डोळे लाल झालेले असतात. ज्यावेळेस एखादी आपल्या जवळच्या व्यक्तीला काही आपल्याला कठीण गोष्ट सांगायची असली तर ते भावुक होऊन जात होते. खूप हळव्या मनाचे होते ते, इतक्या हळव्या मनाचे की आपण एवढा कठोर माणूस, आपण पाहता सर्वजण आपल्याला वाटतं तो खूप कठोर माणूस होता, पण त्याच्या एवढा हळवा माणूस पण नव्हता. मला बोलावलं त्यांनी आणि मला सांगितलं, खोडके, निर्णय असा असा झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण 3 नावं पाठवले होते. पंकज भुजबळचं पाठवलं होतं, इद्रिस नाईकवाडी आणि तुमचं नाव पाठवलं होतं. परंतु या 2 नावातलं मी एकही नाव थांबवू शकत नाही. तुमचंच नाव मला थांबवावं लागलं. परंतु पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमचं 100% आपण विचार करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी, म्हणजे महाराष्ट्रातलं असा अजितदादाच निर्णय घेऊ शकते की एका घरात 2 आमदार देण्याचं जे एवढा कठोर निर्णय घेण्याचं सामर्थ्यसुद्धा त्या अजितदादामध्येच होतं. आणि या सर्व काळामध्ये मी त्यांच्यासोबत सावलीसारखा काम करत होतो, कारण त्यांचं माझं ट्युनिंग म्हणजे नजरेवर जोडलेलं होतं. मी समजा त्यांच्याकडं पाहिलं तर मला त्यांना काय पाहिजे हे मला समजत होतं, की त्यांची भावना काय आहे हे मला समजत होतं. आणि मी सुद्धा, मलाही बऱ्याचशा वेळ, मी जर एखाद्या वेळेस राजकीय चर्चा करायला त्यांच्याकडं वेळ मागितली तर ते मला रात्रीची वेळ देत होते. 8-9 वाजता म्हणजे सर्वे गेल्यानंतर जेवासाठी यायचं. आणि एक गोष्ट निश्चित होती की मला जे त्यांना दिलेला मंत्र मी नेहमी पाळत होतो, की मला जे वाटत होतं की दादा हे चुकून राहिलं, दादा हे असं असं आहे, हे असं असं चुकून राहिलं, तर मग जे त्यांना पटलं नाही तर काही नको सांगू, मला फालतू शिकू नको, मला जास्तीचं शिकवायचं काम नको करू. आणि जे पटलं ते इतक्या सिरियसपणे ते अंमलात आणत होते की ज्याच्यात आपण विश्वासही करू शकत नाही. म्हणजे त्या माणसाचं एक होतं की कोणी लहान माणूस असू द्या, मोठा माणूस असू द्या, जे काही विषय आहे तो विषय जर खऱ्या अर्थानं त्यांनी त्याच्याजवळ मांडला आणि चांगल्या पद्धतीनं त्याला जर साथ दिली तर खऱ्या अर्थानं तो प्रश्न तो आत्मसात करणार, त्याला मार्गी लावणार आणि त्या पद्धतीनं त्याचं
वागणूक देणार ही त्याची शैली होती. आज या दिवशी घटना 28 तारखेला घडली. त्या घटनेच्या आधी बावनकुळे साहेबाला विषय माहीत आहे. पवारसाहेब दौसला होते, आपले फडणवीस साहेब दौसला होते आणि त्यांचा अजितदादाला फोन आला आणि अजितदादाला फोन आल्यावर अजितदादानं मला फोन केला की अमरावती महानगरपालिकेत काय चालू आहे. मग मी सर्व परिस्थिती सांगितली. तर म्हणे CM साहेबांचा फोन आला होता, आता याच्यानंतर तुम्ही काही बोलू नका, वरिष्ठ काय निर्णय घेतील ते तुम्ही सांगा, बाकी तुम्ही काही आता चर्चा करू नका. नंतर आपलं इलेक्शन लागलं महापौरचं 31 तारखेचं. 26 जानेवारीला पुन्हा दुपारी ती तारीख वाढली. 26 जानेवारी असल्यामुळं मी त्या दिवशी मुंबईला जाऊ शकलो नाही. मंगळवारी कॅबिनेट होती. मंगळवारी प्री कॅबिनेटच्या आधी मी त्यांना फोन केला अमरावतीवरून की दादा आज CM साहेब आपल्यासोबत आहे, आपण जरा चर्चा करून घ्या. मला बोलले ठीक आहे, मी आज बोलतो. पुन्हा मला 4 वाजता फोन आला. CM साहेब अशी चर्चा झाली, परंतु CM साहेबांनी बावनकुळे साहेबांना चर्चा करायला सांगितलेलं आहे. बावनकुळे साहेब रात्री माझ्या घरी येणार आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करतो, मग तुम्हाला मी फोन करतो. आणि मी त्या दिवशी ट्रेनमध्ये बसलो, कारण की सकाळी मी ज्यावेळेस ऑफिसला विचारलं तर दादा बुधवारी मुंबईमध्येच आहे असं मला ऑफिसने सांगितलं. म्हणून मी ट्रेनमध्ये निघालो 27 तारखेला. आणि दादाचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम जनरली 11:30 12 रात्री दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम लेट येतो. मी झोपलो ट्रेनमध्ये. सकाळी उठल्याबरोबर मला सवय होती की दादाचा कार्यक्रम पाहायचा. मी दादाचा कार्यक्रम पाहिलं, त्याच्यात लिहिलं होतं की बारामतीला दादा जाणार आहे. मला 6 वाजता आलो, थकवा म्हणजे ॲक्सिडेंटमुळं घरी जाऊन पुन्हा झोपलो. आणि 8:50च्या सुमारास आमचा बारामतीचा PRO आहे भैया पाटील म्हणून, त्याचा फोन सारखा वाजला. 1 वेळ वाजला, 2 वेळ वाजला. मी झोपेत होतो, मी काही उचलला नाही. परंतु 7-8 वेळ मिस कॉल झाल्याबरोबर मी त्याचा फोन उचलला आणि म्हटलं काय झालं भैया. दादा म्हणे आपल्यासोबत घात झाला म्हणे, दादाचं विमान क्रॅश झालं म्हणे आणि सर्व बारामतीची पोरं रडत आहे म्हणे, म्हणजे दादा गेलेले आहे म्हणे. आणि त्यावेळेस हृदयाचा ठोका थांबल्यासारखा झाला. कारण की दादा एक आमच्या पार्टीचे प्रमुख नव्हते, आमचे कुटुंब प्रमुख होते. आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्याकडे आम्ही सर्वजण पाहत होतो. आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या पक्षाचंच नाही तर पूर्ण राज्याचं एक आपण पाहिलं असाल की 2-3 दिवशी मी आमच्या प्रफुल्ल पटेलांना म्हटलं, मोठमोठ्या पत्रकारांना म्हटलं की तुम्ही आणि मी दादा जनतेमध्ये किती रुजले होते याचं मोजमाप आपण दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं आपल्याला दाखवून दिलं. आपण सुद्धा हे अज्युम केलं नव्हतं की दादाचं महत्त्व आणि दादाचं हे मोठेपण हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये दादा किती त्यांना त्याचं महत्त्व होतं हे आपल्याला या 2 दिवसाच्या यांनी खऱ्या अर्थानं उमजलेलं होतं. अमरावतीचं सुद्धा फार मोठं नुकसान झालं. आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आले त्यावेळेस त्यांचं भाषण जर आपण लावून पाहिलं तर आपण आश्चर्य कराल की असं भाषण आणि असे विकासाचे मुद्दे त्यांनी त्यात मांडले होते. आज आपण अमरावतीकरांनी आज त्यांचा 13वा दिवस होता. घरी बारामतीला काठेवाडीला 13वीचा घरगुती कार्यक्रम झाला आणि आजच आपण त्यांना इथे भावपूर्ण सज्जांनी देऊन राहिलो. मी आपल्या जमलेल्या सर्व या अमरावतीच्या जनतेच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द समाप्त होतात. धन्यवाद. दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक क्षणभर आपणा सर्वांना त्याकडे पाहायचं आहे. त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी अध्यक्षीय श्रद्धांजलीपर भाषण होईल आणि मौन श्रद्धांजलीनंतर ही सभा या ठिकाणी समाप्त होईल. मी
आपणास विनंती करतो आपण तो व्हिडिओ सुरू करावा. मागे उरले मागे उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे अजितदादा पवार यांचे पूर्ण नाव अजित नहीं रहे, विमान हादसे में उनकी जान चली गई है. ही बातमी केवळ धक्कादायक नव्हती, ती अविश्वसनीय होती. दिस अंधारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावा निवागर दिसा उजाडता कार अंधार तू केला अंधारात दिस कोंडला. लोकनेता म्हणजे काय हे आपण इतिहासात वाचलं होतं, पण आज संपूर्ण महाराष्ट्राने ते शब्दात नाही तर अश्रूंमध्ये अनुभवले. ज्यांच्या जाण्याची बातमी ऐकून क्षणभर सगळं थांबलं, श्वास अडखळला आणि हृदय एकच प्रश्न विचारत राहिलं, खरंच का? अख्खा महाराष्ट्र आज एकच वाक्य म्हणतोय, हे शक्यच नाही. दादा, तुमचं जाणं फक्त एका माणसाचं जाणं नाही, तो एका युगाचा शेवट आहे. महाराष्ट्राच्या मातीशी ज्यांनी आपलं नातं रक्तासारखं जोडलं, गरिबाच्या डोळ्यातील अश्रू शब्दांशिवाय ओळखणारा हा खरा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला. शिस्त, वेळेचं भान, दिलेल्या शब्दाशी निष्ठा आणि निर्णयातील ठामपणा, हेच अजितदादांच्या नेतृत्वाचं अधिष्ठान होतं. ते बोलण्यापेक्षा करून दाखवणारे नेते होते. आश्वासनांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व होते. आणि अमरावती ही दादांसाठी नकाशावरची जागा नव्हती, ती मनाशी जोडलेली भावना होती. इथल्या शेतकऱ्याचा घाम, इथल्या तरुणाची धडपड आणि सामान्य माणसाचा आवाज, दादांनी तो ऐकला नाही, तो उचलला. या वाटचालीत फक्त सत्ता नव्हती, सोबत होती विश्वासाची माणसं. आज महाराष्ट्र अनाथ झाल्यासारखा वाटतोय. दादा, आजही मन मान्य करत नाही. आजही वाटतं तुम्ही परत याल आणि हसत म्हणाल, मी नव्हतोच रे त्या विमानात. पण हे शब्द आज फक्त अश्रूमध्येच उरलेत. आदरणीय अजितदादा पवार, आपल्याला महाराष्ट्राचा अखेरचा नमस्कार. विनम्र, अश्रूंनी भरलेला भावपूर्ण श्रद्धांजली. जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी. आजच्या या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष आपल्या अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री बावनकुळे साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी आजच्या या श्रद्धांजली सभेची शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पण करा.
महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं आणि आपल्या सर्वांचं नुकसान झालं ते त्या घटनेमुळे ज्या दिवशी अजितदादा आपल्यातून निघून गेले. आज खरं तर आपल्या सर्वांना अजितदादाच्या जीवन कार्याचा परिचय आहे. खरं तर व्यासपीठावरचे सर्वच नेतृत्व हे अजितदादाच्या आयुष्यामधले कधी ना कधी कुठला ना कुठला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. माझाही खूप अनुभव आणि गाढ अनुभव अजितदादाचा आहे. खरं तर मी त्यांचा पारिवारिकच मित्र आहे. 1994ला पहिल्यांदा माझी अजितदादाची ओळख झाली आणि आज या 32 वर्षाच्या त्यांच्या माझ्या संबंधातनं जे आमचे ऋणानुबंध आहेत, खरं तर आपल्या सर्वांना आणि मला आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचा विश्वास, जसं आता आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून, हा होतच नाही की अजितदादा आपल्यात नाही आहे. आपल्या सर्वांच्या अनुभवातनं आपल्याला सर्वांना जे मान्य आहे की विकसित महाराष्ट्राला नव्या दिशेने नेणारा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्यातनं निघून गेला आहे. महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान खरं तर अजितदादाच्या आयुष्याची जी काही संघर्षमय गाथा आहे त्या गाथ्यामध्ये आता तर कळस चढवण्याचे दिवस आले होते आणि आम्ही सर्वांनी हा विचारही केला होता की 2047चा विकसित महाराष्ट्र हा अजितदादाच्या अर्थसंकल्पातून झाला पाहिजे. अजितदादाचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा आणि आज महाराष्ट्र ज्या ठिकाणी आहे या विकसित महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं आयुष्य या ठिकाणी विणलेलं आहे. मी आधीच सांगितलं की 32 वर्षापूर्वी जेव्हा मी छोटा कार्यकर्ता होतो तेव्हा त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी जो अनुभव मला आज आहे तेव्हाही 32 वर्षापूर्वी होता की अजितदादाचा स्पष्टपणा, अजितदादाचं प्रखर आणि या महाराष्ट्रावरच्या जनतेचं प्रेम हे सारंच तेव्हाही बघितलं होतं. जिल्हा परिषदमध्ये असताना मी 10 वर्ष अजितदादाशी अनेक वेळा संपर्कात आलो. विधिमंडळाच्या 22 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये अजितदादाचा सहवास माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी बदलवून गेला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली भूमिका काय असली पाहिजे, एक आपली सही ही समाजाचं वाईट करू शकतं आणि एक सही ही समाजाचं कल्याण करू शकतं, असं शिकवणारा अजितदादा हे खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवन घडणामध्ये अत्यंत महत्त्वाचे बिंदू त्या ठिकाणी टाकून गेले आहेत. खरं तर मी विधिमंडळात आल्यानंतर 2004मध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांनी वीज प्रकल्पाची बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं अनेक या महाराष्ट्राच्या वीज खात्याचे निर्णय झाले आणि मग सतत या महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा विधिमंडळात आम्ही मांडलं आणि विधिमंडळात एखादी गोष्ट एखाद्या विधानसभा सदस्याने मांडली असेल त्या प्रत्येक शब्दांचं, वाक्याची दखल घेणारे अजितदादा आम्ही बघितले. जवळपास 15 वर्ष तर आम्ही विरोधी पक्षात काम केलं, तर सत्ताधारी अजितदादा विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्यांना तो विरोधी पक्षाचा आहे असे कधीच त्यांनी त्यांची चाहूल लागू दिली नाही. आम्ही सर्वांनी अजितदादावर आपण सर्वांनी का प्रेम केलं की त्यांनी कधीच पक्ष विपक्षाची भूमिका त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ठेवली नाही. आणि जेव्हा जेव्हा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत,
आज त्या उदाहरणात गेलं तर फार वेळ होईल. सुनील देशमुखजी बोलले आहेत, अनेक मान्यवर बोलले आहेत. खरं तर मनुष्य किती दिवस जगला याला अर्थ नाही, तो कसा जगला याला अर्थ आहे. अजितदादाचं जगणं हे या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला शिकवणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांना शिकवणार आहे. सत्तेमध्ये काम करत असताना, पक्षामध्ये काम करत असताना, विरोधी पक्षात काम करत असताना आपापल्या भूमिका नेहमी वेगवेगळ्या असतात. पण मनुष्य म्हणून व्यक्ती कसा आहे याची ओळख ही जोपर्यंत त्यांच्या जवळ आपण जात नाही तोपर्यंत होत नाही. अजितदादाची जवळीक ही आमची एवढी जास्त होती की माझ्या बाजूला 3 नंबर सीट आता सुनेत्रा वहिनीकडे आहे. मुख्यमंत्री 1 नंबर, 2 नंबरवर एकनाथजी, 3 नंबरवर अजितदादा, 4 नंबरवर मी. आमचा विधिमंडळाचा हा प्रवास मागच्या नवीन सरकारनंतर सुरू झाला. बाजूला खुर्ची असल्यामुळं मी सोबत विधिमंडळात एकाच बेंचवर असल्यामुळं कधीकधी मी एखादा प्रश्न उत्तर देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विधिमंडळात देताना एखादी चूक जर माझी असेल तर दादा छोटी चिठ्ठी द्यायची की चंद्रशेखर हे जरा दुरुस्त कर. खरं तर अनेक आयाम म्हणजे अष्टपैलू कर्तृत्व जरी म्हटलं तरी 100 गुण आणि अत्यंत उच्च क्वालिटीचे गुण आणि तेवढे संस्कार, तेवढी संस्कृती आणि गरीब माणसाच्या कल्याणाकरता हृदयातून त्या ठिकाणी योजना बनणारे दादा. खरं तर एखादी योजना त्यांना पटली आणि ती समाजाच्या कल्याणाकरता असेल तर दादा तो निर्णय तात्काळ घ्यायचे आणि ते लिहून ठेवायचे की हा निर्णय मला घ्यायचा आहे, हा निर्णय मी करणार आहे. मला आठवतं की या काळामध्ये, या 22 वर्षाच्या विधिमंडळाच्या काळामध्ये दादांनी घेतलेला कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट झाला नाही असं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कधीच घडलं नाही. जेव्हा ही घटना झाली तेव्हा महाराष्ट्र हळहळला. करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी होतंच. पण मंत्रालय ज्या ठिकाणी दादांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत दिलं, त्या मंत्रालयाच्या प्रत्येक तलाट्यापासून, क्लास 4 ऑफिसर, क्लास 4 पासून तर सर्व चीफ सेक्रेटरीपर्यंत सर्व मंत्रालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्यात पाणी होतं. सहसा असं होत नाही. राजकारणामध्ये काम करताना आपण अनेक लोकांना दुखवतो. त्यावेळी मात्र खूप दुखावलेला व्यक्ती असतो तोही कधीकधी अशा मृत्यूनंतर एखाद्या वेळी तो स्तब्ध होतो पण दुःख व्यक्त करत नाही. पण अजितदादाच्या गेल्यानंतर मी जे मंत्रालय बघितलं आहे, चीफ सेक्रेटरीपासून तर क्लास 4पर्यंत, शिपायापासून तर पोलिसापर्यंत प्रत्येक कर्मचारी हा त्यांच्या जाण्याने आत्ताही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरसमोर जाताना एक मोठा तीव्र नुकसान, तीव्र दुःख या ठिकाणी मंत्रालयाच्या संपूर्ण या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आजही झळकत आहे. पवार परिवाराचं फार मोठं नुकसान झालंच आहे. पण ज्या दिवशी दादाचा मृत्यू झाला त्या दिवशी जर महाराष्ट्र बघितला आणि आजचाही महाराष्ट्र बघितला तरी अजितदादाचं नाव घेतलं की 2 मिनिट व्यक्ती थांबून जातो. दादांनी प्रतिष्ठापेक्षा समाजामध्ये आणि गरीब माणसामध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. आणि मी आधीच म्हटलं की व्यक्ती किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य हे समाजाकरता, महाराष्ट्राकरता समर्पित आयुष्य आज निघून गेलं. देवेंद्रजीसोबत अजितदादा अशी जोडी या महाराष्ट्राने 20 वर्षे अनुभवली असती. 2047चा महाराष्ट्र हा देवेंद्र, अजितदादा आणि आम्ही सर्व, शेवटी सत्ता येणार आहे, सत्ता जाणार आहे. सरकारही काही परमनंट नसतात. काल कुणी, आज कुणी, उद्या कुणी असतं. त्यामुळं सरकार असो की नसो, अजितदादा आणि आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आमच्यावर अजितदादाचे संस्कार आहेत, जरी ते विरोधी पक्षात होते त्यांनी संस्कार दिले आणि सत्ता पक्षामध्ये असल्यावर त्यांनी संस्कारच दिले. चुका दुरुस्त करण्याचं काम माननीय अजितदादांनी या ठिकाणी सामान्याच्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये
चुका दुरुस्त करून त्यांना मनुष्य बनण्याकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. खरं तर मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आमचं महायुती झाल्यानंतर आमच्या पक्षीय राजकारणामध्ये कधीही ठिणगी न पडू देणारं अनेक घटना या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी थोडी संघर्ष निर्माण झाला. कधीकधी महायुतीमध्ये काम करताना संघर्ष होत असतात किंवा मतभेद होत असतात, मनभेद नव्हते. पण मतभेदानंतरही अजितदादांनी एक पाऊल मागे घेऊन महायुतीला सांभाळणे, सरकार सांभाळणे, सरकारला पुढं नेणे, खऱ्या अर्थाने जे मी 10 जन्म घेऊनही जे करू शकत नाही ते अजितदादांनी करून दाखवलं. इतकं चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहे. व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर माझा मुलगा जेव्हा पवार परिवाराच्या मुलीसोबत आमच्या परिवारात लग्न जुळलं तेव्हा दादानी त्या ठिकाणी आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्येही माझ्या मुलांच्या लग्न कार्यालयामध्ये 3-4 दिवस सतत त्यांनी त्या लग्न कार्याची विचारपूस करणे, वधू वर दोघांकडे विचारपूस करून आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी काय कमी आहे, काय जास्त आहे. 4दा मला लग्नामध्ये दादाचा फोन आला की काय चंद्रशेखर कमी आहे का. खरं तर ते दिवस अत्यंत दुःख देऊन आम्हाला गेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांची हानी झाली आहे. आज सुनेत्रा वहिनी पदावर आहेत. ही गोष्ट खरी आहे करंजेकर बाबा की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये या महायुतीमध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्या सर्व स्मृती, दादांच्या सर्व आठवणी आता आपल्याजवळ आहेत. दादाचे काही संकल्प महाराष्ट्राचे आहेत, विकसित महाराष्ट्राचे, तेही पूर्ण करायचे आहे. सरकार कसं चाललं पाहिजे याबद्दलच्या दादाच्या काही भूमिका ज्या होत्या त्या भूमिकाही पुढे न्यायच्या आहेत. सुनेत्रा वहिनींनाही जो या ठिकाणी खूप मनावर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, त्या निर्णयाला आता आम्हा सर्व लोकांना सुनेत्रा वहिनीला कसं बळ मिळेल, सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी महाराष्ट्र कसा, जो त्यांचा पक्ष आहे, खूप मोठं त्यांच्यावर आता एक जबाबदारी आली आहे. आणि मला तर अभिमानाने सांगायचं आहे की आमच्या सुनेत्रा वहिनींनी शेवटी इतकं मोठं दुःख बाजूला सारून, मनात दुःख असूनही या राज्याला पुढे नेण्याकरता, दादाचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, आपल्या अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, विदर्भ मराठवाडा आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा दादांनी केलेला विचार हा पुढे नेण्याकरता सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी घेतली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की दादांनी जे आपल्याकरता आयुष्य दिलं, दादांच्याही आयुष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनीच्या आणि जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आपली तशी गरज कधीच भासत नाही, पण आपण सर्व त्यांच्या परिवाराचे घटक आहोत. खोडके साहेबांतर या ठिकाणी सांगताना ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशी मी आणि अजितदादा खूप वेळ बसलो अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व विषयावर. अजितदादा सांगून गेले की चंद्रशेखर तू मुख्यमंत्र्याकडे जा आणि जाऊन आल्यानंतर मला फोन कर, एक तर तू माझ्याकडे येणार तर मी तुझ्याकडे येतो. मला उशीर झाला, 7:45 वाजेपर्यंत मी मुख्यमंत्र्याकडे बसलो असताना पुन्हा दादाचा फोन आला की काही ठरलं का. माननीय मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादांनी एवढंच सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे. संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील. आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल. आणि मग सकाळी घटना घडली. खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे. अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत. अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही. त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वावर आहे. पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मी संजय खोडकेजी आपल्या व्यासपीठाचे आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण दादाचं जे ऋण आपल्यावर आहे ते ऋण असंच आपल्या ऋण म्हणजे आपल्या जीवनावर जे शेवटी कर्ज असतं व्यक्तीवर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असतात. आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता
अजितदादाच्या स्वप्नाला पूर्ती करायची, त्यांचा संकल्प पुरा करायचे आणि अजितदादांनी मांडलेला महाराष्ट्र हा पुढे न्यायचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका जी अजितदादाची होती ती मात्र जिवंत ठेवायची, त्यांची स्मृती जिवंत ठेवायची, त्यांच्या जगण्यातनं वागण्यातनं जे काही आपल्या सर्वांना उचलायचं आहे ते उचलावं आणि आपल्या जीवनातसुद्धा परिवर्तन करून या महाराष्ट्राच्या जनतेकरता आपण सर्वांनी समर्पित व्हावं अशी सर्वांकडनं अपेक्षा आहे. अजितदादांना श्रद्धांजली देताना श्रद्धांजली द्यावी की नाही भीती वाटतं. श्रद्धांजली देताना ही सत्य घटना आहे. आता शेवटी सत्य हे सत्य आहे, परमेश्वरासमोर काहीच नाही आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली देताना आपण सर्वांनी अजितदादाच्या प्रवासाचा जो काळ आहे त्या काळातनं आपण आपल्या जीवनामध्ये एक अजितदादाच्या जीवनातलं काहीतरी काम उचलून आपल्या जीवनामध्ये संकल्पित करावं आणि अजितदादांना सर्वांची श्रद्धांजली दिली आहे. मी आपल्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि खरं तर संजय खोडकेजी, आपण मला हा मान दिला की शेवटी पालकमंत्री असल्यामुळं पण मला वाईट वाटलं की आज माझ्या अध्यक्षतेखाली दादाची श्रद्धांजली होत आहे. हे माझ्याकरता चांगलं नाही आहे, पण आता जो दिवस आला तसा काढावा लागता आहे. मी दादांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या जीवनातला जे काही संकल्प आहे ते पुढे नेण्याकरता आश्वासित होतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विचारमंचावरतील सर्व मान्यवरांना आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी मौन श्रद्धांजली करता उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. श्रद्धांजली 1